परिसर आहे नाही, हे अज्ञात ठिकाणून आलेले सगळे मेल आहे आणि खरं म्हणजे गांभीर्यानं घेतलं पाहिजे. आता इराण युद्ध जे आखातात घेतलेलं आहे आणि या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका काही स्पष्ट होताना दिसत नाही. आमच्या देशाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने आम्ही इस्रायल बरोबर आहोत अशा प्रकारची घोषणा केली आणि त्यामुळे नेमकी भूमिका भारताची इराणच्या संदर्भात काय आहे हे स्पष्ट होताना कुठेही दिसत नाही. अशा स्थितीमध्ये असे ईमेल ज्यावेळेस येतात त्यावेळेस माणसाला स्वाभाविक आहे की कुठले अनुचित आणि मोठी घटना घडू नये म्हणून सरकारने या संदर्भात फार काळजी घेतली पाहिजे. सरकारने दक्ष राहिलं पाहिजे आणि या पलीकडे जाऊन जे आज सुरू आहे त्यावर 4 ठिकाणं जे काही टार्गेट करायचं ठरवलं आहे तर मला वाटतं या ईमेल आल्यानंतर आमचं इंटेलिजन्स खूप स्ट्रॉंग आहे आणि ते काही आजकाल आम्ही कागदावर स्ट्रॉंग आहे, आता इंटेलिजन्स भारताचं फार मजबूत होतं. पण अलीकडे पंतप्रधान ज्यावेळेस इस्रायलला जाऊन येतात आणि 2 दिवसानंतर वार सुरू होतो त्यामुळं कधी भीती वाटते की आमचं इंटेलिजन्स काही फेल्युअर आहे का, काही त्याच्यामध्ये तो आता कमकुवत झाला का, त्याच्याकडे सरकारचं गांभीर्यानं लक्ष नाही का, अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. पण कुठलीही अशा प्रकारची मेलची धमकी येतो मिसाईल किंवा बामणी उडवण्याची तर फार सिरियसली या विषयाकडे सरकारनं बघितलं पाहिजे आणि उपाययोजना केली पाहिजे. नाही, आता असं मी कुणावर हेतुआरोप करणं योग्य होणार नाही, परंतु एक मात्र नक्की आहे की अशा घटनाच्या मागे ज्यावेळेस ही चर्चा आहे आणि ही घटना आहे याचं कुठेतरी कनेक्शन आहे का आता मला सांगता येणार नाही. चौकशीमध्ये पुढे लक्षात येईल. पण आज ती चर्चा मला वाटतं होईल की नाही या संदर्भात, कारण अनेक प्रस्तावाचे पुन्हा उत्तर आहेत. आज आमचा नवीन प्रस्ताव जातोय विरोधकांचा, ते प्रस्तावावर चर्चाच होत नाही. आम्ही सध्या बाकी इतर कामकाजावरच हाऊस चाललेला आहे. जेएनपीटी बंदरामध्ये हजारो कंटेनर पडून आहेत. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळतंय. कुठे काळजी आहे शेतकऱ्याला? शेतकऱ्याची काळजी सरकारला कुठे आहे? शेतकऱ्याला काही द्यावं अशी दिसते काय भूमिका? आज कवडीमोल दरानं शेतकरी, बरं एक चांगलं झालं की सोयाबीनचे भाव थोडे वाढले कारण इम्पोर्ट कमी झाला बाहेरून येणारा, त्यामुळे थोडेसे वाढले. परंतु शेतकऱ्यांचे इतर पिकांचं जे काही एक्सपोर्ट होतो त्याचे कंटेनर पडून आहे, त्याचा कंबरडं मोडला आहे. आता शेतकरी फार संकटात सापडला आहे. त्याला भरीव मदतीची घोषणा आहे सगळं करून सरकारने या अधिवेशनात केली पाहिजे. नाहीतर आता काही दिवसानं ते सगळं माल खराब होईल, व्यापारी अडचणीत येतील, शेतकरी अडचणीत येतील. आता शेतातला माल उचलला जात नाही आहे, माल पडून आहे शेतामध्ये पिकलेला, म्हणजे तो विकण्यासाठी गिराईक नाहीत, व्यापारी नाहीत. हा एक गंभीर प्रश्न आता निर्माण झालेला या युद्धाच्या पुढे पार्श्वभूमीवर. तर यावर गांभीर्य दिसत नाही सरकारचं. दुर्दैवानं म्हणायला लागतं की म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणीला, संकटाला हे सरकार उद्योगपतींना ज्या तडफेनं धावून जातं त्या तडफेनं शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाताना या सरकारची भूमिका नाही. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.